Okay, friends. So we are learning or we are dealing with the covalent solids. We are in the last part of the solids. That is the two parts of the covalent solids we learned. Two examples of the covalent solids we learned. Diamond. Diamond is the hardest material on the earth, and like the silicon carbide, corundum, carborundum, it has the most hardness. Graphite is a softer but other drop of carbon and is also called as a covalent solid because it also shows the covalent bonds or covalent bonding. It also shows. Okay, next part. Next part is what? Next part is about the last example of the covalent solid. It is called as a Buckminster Fullerene. Okay, it is called as a Buckminster Fullerene. Buckminster Fullerene. What is meant by Buckminster Fullerene? How the structure of Buckminster Fullerene that we can manage. Buckminster Fullerene has a formula of C60, means carbon 60. It made from the pentagons and hexagons, combination of pentagons and hexagons वेगवेगळे त्याच्या कॉम्बिनेशन हे बनलेले काय बनलेले बकमिन्स्टर फ्लोरन बनलेले. त्याच्यामध्ये ना एक असं सोसर बॉल स्ट्रक्चर आहे. सोसर बॉल और वी कैन से फुटबॉल, सोसर बॉल और फुटबॉल लाइक स्ट्रक्चर. फुटबॉल लाइक स्ट्रक्चर आणि प्रत्येक कार्बन जो आहे ना एव्हरी कार्बन इज sp2 हायब्रिडाइज्ड. एव्हरी कार्बन इज sp2 हायब्रिडाइज्ड आणि बॉन्ड अँगल एकदम म्हणजे असं एक असं अपेक्सिस. जो तुम्ही फुटबॉल जर बघा, फुटबॉल मध्ये जे अपेक्सिस असतात ना ते अपेक्सिस म्हणजे कार्बन. ओके, हायब्रिडाइज्ड. आणि इथं जर तुम्ही बघितला तर तेच कंडिशन आहे. sp2 हायब्रिडाइज्डमुळे पाय इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, आणि पाय इलेक्ट्रॉन्समुळे डिलोकलायझेशन पण पॉसिबल आहे. आता ह्याचं बकमिन्स्टर म्हणजे काय किंवा फ्लोरन काय भानगड आहे त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काजळी, ज्याला आपण म्हणतो आपण वायर असते बघा. वायरवर वायर खूप वेळ जर तसंच राहिलं ती काजळी पकडून हलतच नाही. बघा असं असलं तर वेगळी गोष्ट आहे, तुटू शकतं. असं जर असेल ती काजळी पडते. आणि ही जी काजळी आहे, ही जी काजळी आहे ती गुड कंडक्टर नाहीये, बॅड कंडक्टर आहे किंवा बॅड कंडक्टर म्हणतात नाही, हे सेमी कंडक्टरच्या रेंजमध्ये येते. त्यामुळे लाईट कधी येते कधी जाते, कधी येते कधी जाते, ते तुम्ही पकडू शकता. म्हणजे असं ब्लॅकिश सबस्टन्स आहे, त्याचं स्ट्रक्चर असं आहे सोसर बॉलचं. ओके, बकमिन्स्टर फ्लोरन सोसर बॉल लाईक, सोसर बॉल फुटबॉल लाईक स्ट्रक्चर आहे. एवढी कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे. आणि अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड कॉन्जुगेशन तर आहेच. अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड तर आहेच. प्रेझेंट कसं आहे, अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड तर प्रेझेंट आहेच तिथं. ठीक आहे, तिथे काय होतं की जी 60 हे आहेत, ठीक आहे, कार्बन आहेत. हे 60 कार्बन जर तुम्ही बघितलं तर हे 60 कार्बनला एका राउंडिंग किंवा असं स्पेरिकल शेप मॅनेज करते आणि त्याच्यापासून कंपाऊंड बनलेलं आहे. हा कंपाऊंड खूप इंटरेस्टिंग आहे, खूप सिंपल आहे. ह्याच्यामध्ये ना आता ह्याचा यूज पण आहे. जर तुम्ही ह्याचे नॅनो ट्यूब्स इन द मेकिंग ऑफ नॅनो ट्यूब्स, जे तुम्हाला मी ग्राफाइटच्या केसमध्ये सांगितलं तसंच इथे यूज आहे. इन द मेकिंग ऑफ नॅनो ट्यूब्स डबल बॉन्ड. आणि हे पेंटागॉन्स आणि हेक्सागॉन्स बनलेलं आहे. पेंटागॉन्स आणि हेक्सागॉन्स. हेक्सागॉन्स म्हणजे 6 जसं आपण आता ग्राफाइट बघितलं ना, त्याचे ग्राफाइट म्हणूनच मी, आणि त्या ग्राफाइट सोबत पेंटागॉन्स सुद्धा आहे. पेंटागॉन्स आणि हेक्सागॉन्स आहे. इन द मेकिंग ऑफ नॅनो ट्यूब इट इज यूज्ड. यूज होते नॅनो ट्यूब बनवण्यामध्ये, याचा खूप जास्त यूज आहे इन द मेकिंग ऑफ नॅनो ट्यूब्स. आता पुढचा पॉइंट बघितला तुम्ही तर एक फर्स्ट पॉइंट, हा दुसरा पॉइंट, ठीक आहे. सॉरी, हा फर्स्ट पॉइंट आहे, तिसरा कंपाऊंड आहे कोव्हॅलेंट सॉलिडचा, हा यूज होतो इन द मेकिंग ऑफ नॅनो ट्यूब्स. तर अजून एक महत्त्वाचा पॉइंट असा आहे की समजा C60 reacts with the 35K to form K35C60 फॉर्म होते. आणि K35C60 पासून जो कंपाऊंड बनतो, इट ऍक्ट ॲज अ सुपर कंडक्टर. हा कंपाऊंड इट
act as a superconductor. It act as a superconductor, but less temperature. But at 11 Kelvin. लक्षात घ्या, सुपरकंडक्टर म्हणजे खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे. सुपरकंडक्टर म्हणजे जर आपल्याला थर्मल पासून आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी येईपर्यंत जवळपास 30% इलेक्ट्रिसिटी त्या रेझिस्टन्समुळे लॉस होते. सुपरकंडक्टर म्हणजे असा कंडक्टर जिथे रेझिस्टन्स झिरो, रेझिस्टिव्हिटी झिरो. मग रेझिस्टिव्हिटी जर झिरो असेल तर म्हणजे जसं की एक्झाम्पल, तुम्ही गाडी चालत असताना तुमच्याकडे पुढून वाहतच नाही, मोकळा रस्ता आहे, तुमची स्पीड जास्त होऊ शकते आणि ऍक्सिडेंट चान्स कमी आहे, तुम्हाला थांबायचं नाही, स्पीड ब्रेकर नाही, काहीच नाही. त्यामुळं एकतर ते बी चान्स होते म्हणजे तुमच्या पुढं अडथळे नाही, ब्रिज आला अडथळा, ब्रिज करून असेल. ठीक आहे, तर असं जे आहे ते म्हणजे सुपरकंडक्टर आहे आणि ते सुपरकंडक्टर म्हणून ऍक्ट होऊ शकते टेम्परेचरला पण लेस टेम्परेचरला. ही प्रॉब्लेमच आहे, कारण हाय टेम्परेचरला टेम्परेचर जसं वाढेल ना तसं कंडक्टिव्हिटीवर परिणाम होतो, कनेक्टिव्हिटी कमी व्हायलाच लागते. मोस्टली कशामध्ये तर इलेक्ट्रॉनिक कंडक्टरमध्ये, इलेक्ट्रोलाइटिकमध्ये वेगळा केस आहे. ठीक आहे, तर त्या सगळ्याला तुम्ही बघितलं तर हे बकमिन्स्टर टॉलरन्स आहे. बकमिन्स्टर टॉलरन्समध्ये असे पेंटागॉन हेक्सागॉन कलेक्ट करून एक C60 बनतं, सोशल बॉन्ड एक स्ट्रक्चर बनतं आणि ते स्ट्रक्चर एक फक्त कार्बन पासून बनलेलं आहे. हे कार्बन सोबत रिएक्शन करून बनलेला कंपाऊंड आहे, फक्त कार्बन पासून बनलेले आहे. सो इट इज allotroph of carbon. So you can say it is an allotroph of carbon. It is an example of allotrophs of carbon. ठीक आहे, so this is the example of allotrophs of carbon and last example of the you can say crystalline solid. crystalline solid चे चार प्रकार आहेत, ते चार प्रकारला आपण स्टडी केलो. कोणते? मॉलिक्युलर, आयोनिक, मेटलिक आणि लास्ट म्हणजे कोहाइल. त्या सगळ्यांची स्टडी आपल्याला टेबलच्या फॉर्ममध्ये करायची आणि ती टेबलच्या फॉर्ममध्ये स्टडी आपल्या त्याच्यामध्ये काय नेमका फरक आहे, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोणते आहेत, ॲटम कोणते, म्हणजे ते नेमका चेंज काय नेमका, या सगळ्याची स्टडी करण्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचं होणार आहे. तर मी तुम्हाला एक टेबल सोबत रिलेटिव्ह स्टडी कशी करता येते आणि हा टेबल तुम्ही तुमच्या घरी अभ्यास करत असताना बनवून जरी वॉलवर लावला आणि स्टडी केलं आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की आता आपले स्टडी संपले तर मला मागं पण सांगितलं वॉलवरचं ते काढायचं दुसरं लावायचं, दुसरा फॉर्म्युला लावायचं, दुसरं केमिकल रिएक्शन्स लावायचं. पण तुम्ही यू मस्ट बी सराउंडेड बाय युअर स्टडी मटेरियल. तुम्ही त्याच्या भोवती सराउंड झाले पाहिजे. तुम्ही बघा मोठ्या मोठ्या सक्सेसफुल लोकांच्या घरी असे पॅड असतात, त्याच्यामध्ये टार्गेट असतात, हे टार्गेट अचीव्ड, पुढचं टार्गेट, हे महत्वाचं आहे, हे करायचं आहे. काही काही लोक घरून निघताना चिठ्ठीवर असं लिहून निघतात की आपल्याला हे काम करून घरी जायचं म्हणजे आणि त्यांना विसरते अशी भाग नसते, पण त्यांचं डेडिकेशन खूप महत्वाचं आहे. आणि तसं डेडिकेशन येण्यासाठी आपण सुद्धा तशा प्रकारे प्रिपरेशन केलं पाहिजे, तशा प्रकारे सुद्धा बनवलं पाहिजे. ते खूप महत्वाचा पॉईंट तिथे आपल्याला पाहायला मिळतो. चला तर मी काय करतो, तुम्हाला एक टेबल बनवून देतो. ठीक आहे, बघा पहिला सुरू आहे टाइप्स ऑफ सॉलिड. एक कॉलम. दुसरा त्याचे कन्स्टिट्यूएंट ॲटम कोणते आहेत त्याच्यामध्ये टाइप सॉलिड मध्ये, कन्स्टिट्यूएंट ॲटम्स. तिसरा आहे त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे. ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणतं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायचं म्हटलं तर म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते म्हणू शकतो का. बॉन्डिंग, नेचर ऑफ बॉन्डिंग, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर प्रोसेस, नेचर ऑफ फोर्सेस, इंटरमॉलिक्युलर प्रोसेस. फिजिकल प्रॉपर्टी मतलब मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. फिजिकल नेचर म्हणजे कसं किंवा कसं आहे, हार्ड आहे का, सॉफ्ट आहे का, लाईक दिस. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, रेंज, टेम्परेचरची रेंज म्हणण्यापेक्षा हार्ड आहे, हाय आहे का लो एवढे तुम्ही म्हणू शकता. इलेक्ट्रिकली कसं आहे,
इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो का नाही, इलेक्ट्रिकल नेचर. आणि एक्झाम्पल ओके. ह्याचा जर तुम्ही बघितला सगळ्यात अगोदर कोणत्या याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर घेतलं त्याच्याप्रमाणे जातो. सगळ्यात अगोदर आपण कोणतं घेतलं होतो सॉलिड मध्ये, सगळ्यात अगोदर आपण घेतलं होतो मॉलिक्युलर सॉलिड. ठीक आहे, आपण सगळ्यात अगोदर घेत होतो मॉलिक्युलर सॉलिड अगोदर घेत होतो. ते जर आपण घेतलो त्यामध्ये पहिलं आहे पोलार. पोलार मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट कोणते आहेत मॉलिक्युल्स. सगळ्यामध्ये मॉलिक्युल्स आहेत इथं. पोलार मध्ये मॉलिक्युल्स आहे, दुसऱ्या नॉन पोलार मॉलिक्युलर मध्ये मॉलिक्युलर्स आहेत आणि तिसऱ्या हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये सुद्धा मॉलिक्युलर्स आहेत. सगळ्यामध्ये मॉलिक्युल्स आहेत. मॉलिक्युल्स मॉलिक्युल्स मॉलिक्युल्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा आहे इथं पोलार आहे म्हणजे डायपोल डायपोल म्हणून सुद्धा डायपोल डायपोल. इथे लंडन फोर्सेस किंवा डिस्पर्शन फोर्सेस लंडन और वंडर वॉल डिस्पर्शन फोर्सेस. इथे स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग आहे. तिघांमध्ये तुम्ही बघितलं होतं बरं का. फिजिकल नेचर कसं आहे सगळ्यात याचं सॉफ्ट आहे. याचं पण सॉफ्टच म्हणायला पाहिजे. याचं थोडस क्रिस्टलाइनच आहे, त्याचं अमरपस असणार नाही सोडून द्या, परंतु त्यातल्या त्यात थोडस हे आहे बऱ्यापैकी पुढचे म्हणजे हार्ड म्हणू शकतो. पण रूम टेम्परेचरला हे पण लिक्विडच आहे, त्यामुळं आर्टिकल लिक्विड आहे सॉफ्ट म्हणू शकतो आपण त्याला. ऍट आरटी लिक्विड लिक्विड म्हणू शकतो लिक्विड और सॉफ्ट. नेक्स्ट काय मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट एकदम लो. याचा बऱ्यापैकी एकदम तरी लो बनायला हरकत नाही कारण मेल्टिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस लोच म्हणू शकतो आपण. बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस त्याच्या वॉटरचा, पण सगळ्याचा त्याचा सॉस काय नसते. अल्कोहोल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे पण बॉइलिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट कमी आहे. इलेक्ट्रिकली कसे आहे ते इन्सुलेटर. इन्सुलेटर एक्झाम्पल्स खूप सारे आहेत. पोलार मध्ये कसं आहे HCl आहे, HBr आहे, SO2 आहे, NO2 आहे, ATC. नॉन पोलार मध्ये कसे आहेत H2 आहे, CH4 आहे, CO2 आहे, नंतर N2 आहे. असं किती लिहू शकतो ATC I2 लिहू शकतो. त्याच्यामध्ये H2O आहे, H3 आहे, नंतर अल्कोहोल शो करते त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग. ओके असे बरेचसे. आता दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे कोणतं की 1 नंबर मॉलिक्युलर सॉलिड, 2 नंबर आहे आयोनिक सॉलिड आणि 3 नंबर आहे मेटॅलिक सॉलिड. सोबत येतो कारण याच्यामध्ये आपल्याला सिमिलरिटी तर नाही आहे परंतु बऱ्यापैकी आपण त्याला हे करू शकतो काय म्हणू शकतो की एक आहे बाबा कंपाऊंड असं आपण त्याला कन्सिडर करू शकतो. आयोनिक सॉलिड्स. आयोनिक सॉलिड्स काय आयोनिक सॉलिड्स आहेत तर त्याचे कन्स्टिट्यूट कोणते येतं कॅटायन्स आणि अनायन्स आहेत. कॅटायन्स आणि अनायन्स त्याच्यामध्ये अनायन्स इथे कन्स्टिट्यूट कोणते येतं कर्नल्स आणि सी ऑफ इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह चार्ज कर्नल, positive kernel and C of delocalized electron. नेचर ऑफ फोर्स कसा आहे तर कॅटायन आयन मध्ये कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणतो. कुलोम्बिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि तर स्ट्रॉंग मजबूत मेटलिक बॉन्ड ह्याच्यामध्ये. कारण कर्नल मध्ये आणि सी ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये तसं आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं की कर्नल मध्ये आणि सी ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये एक स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन इलेक्ट्रोस्टॅटिक बनवू शकतो त्याला परंतु मेटलिक बॉन्ड. ओके स्ट्रॉंग मेटलिक बॉन्ड.
फिजिकल नेचर. कसं आहे फिजिकल नेचर? फिजिकल नेचर अनायन किंवा कॅटायनचं जर म्हणजे आयन सॉलिड्स तुम्ही बघितलं तर हार्ड अँड ब्रिटल. ही हार्डच आहे, ब्रिटल नाही. ओके, हार्ड अँड ब्रिटल. हे फक्त हार्ड, नो ब्रिटल. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट त्याचा हाय आहे. ह्याच्यापेक्षा जास्त आहे का? ह्याचा थोडासा हाय आहे. ह्याचा हायर दॅन आयन सॉलिड म्हणू शकतो किंवा हायर हायस म्हणू शकतो आपण त्याला पण तुम्ही हायस म्हणू शकतो. किंवा मेटल सॉलिड सॉरी कॅटायन्स आणि आयन्सच्या म्हणजे आयन सॉलिड पेक्षा जास्तच आहे. इलेक्ट्रिकली कसं काय? आता इथे दोन आहेत इलेक्ट्रिकलच्या दोन प्रॉपर्टी. कोणते? सॉलिड स्टेट मध्ये इन्स्टंट इन सॉलिड स्टेट आणि कंडक्टर इन aqueous और molten state. हे ऑलवेज कंडक्टर, गुड कंडक्टर म्हणतो. ऑलवेज तर आहेच म्हणा, गुड कंडक्टर. एक्झाम्पल खूप आहेत आणि सॉलिडचे. NaCl, KCl, KBr etc. आणि मेटल सॉलिड माहिती झालं फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, सिल्वर, गोल्ड, मर्क्युरी. The last but very important म्हणायला हरकत नाही, कोणते? 4 नंबर आहे कोव्हॅलेंट सॉलिड्स. जे आपण आताच बघितले त्याच्यामध्ये एक पार्ट कोव्हॅलेंट सॉलिड्स मध्ये फक्त ॲटम्स कन्स्टिट्यूट आहे, फक्त ॲटम्स. कार्बन असतील तर कार्बन जे कोणते. आता कोव्हॅलेंट सॉलिड मध्ये तुम्हाला हे पण येते बरं का, म्हणजे एकदम मजबूत एलिमेंट आहे सिलिकॉन कार्बाइड, कार्बोरेट म्हणतो आपण त्याला, एकदम मजबूत आहे. तो सुद्धा कोव्हॅलेंट सॉलिडचा पार्ट आहे. बोरॉन नायट्राइड, इव्हन डायमंड, तो डायमंडपेक्षा ताकदवर मजबूत बनायला हरकत नाही, असे मजबूत सॉलिड आहेत. त्यांचे पण कन्स्टिट्यूट डायमंडच आहेत, BN, बोरॉन आणि नायट्राइड. बोरॉन नायट्राइड म्हणतो आपण त्याला, तो पण असाच मजबूत कंपाऊंड आहे. ठीक आहे. तर ॲटम्स इथं त्याच्यामध्ये नेचर ऑफ फोर्स कोणते? त्याच्यामध्ये नेचर ऑफ फोर्स आहे इंट्रामॉलिक्युलर बॉन्ड इज इंटरमॉलिक्युलर ऍक्टिव्हिटी. ओके, म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड कधी कधी जसं ग्राफाइट मध्ये तिथं डिस्पर्शन फोर्स मध्ये बॉन्ड वेगळा आहे ग्राफाइटचा, पण तिथं बाकीच्या काहीमध्ये काय कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. ओके, कोव्हॅलेंट बॉन्ड आणि ग्राफाइट मध्ये वगैरे डिस्पर्शन फोर्स आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणून, पण तेवढ्या पुरते. पण मोस्टली जे मजबूत जेंट सॉलिड जे त्या जेंट सॉलिड मध्ये फक्त आणि फक्त कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. बाकीचे जे ग्राफाइट त्याच्यामध्ये मात्र थोडंसं तुम्ही इंटरमॉलिक्युलर फोर्स पकडू शकता. ठीक आहे. तर कोव्हॅलेंट बॉन्ड इन जेंट सॉलिड, ग्राफाइट म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड तर आहेच आहे, पण डिस्पर्शन फोर्स पण आहे. डिस्पर्शन फोर्स कोव्हॅलेंट. लास्ट कोणतं आहे आता? त्याच्या लास्ट मध्ये फिजिकलचं. हे फिजिकल नेचर याचं हार्ड, याचं हार्ड आहे जेंट सॉलिडचं. ओके, परंतु याचं सॉफ्ट म्हणायला काय तुटतंय ते थोडंसं, सेमी सॉफ्ट किंवा सॉफ्ट म्हणू शकतो तुम्ही, सॉफ्टच म्हणू शकतो. ओके, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट कसा आहे? मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट याचा कसा आहे? हाय, व्हेरी हाय. जेंट सॉलिडचं व्हेरी हाय. तर ठीक आहे, हाय आहे, लो पण नाही, पण आपलं आयनिक सॉलिडच्या रेंजसारखं हाय. हे कसं आहे? इन्सुलेटेड. ओके, याचे कसं आहे? याला सेमी कंडक्टर म्हणजे गुड कंडक्टर म्हणू शकतो तुम्ही त्याला, सेमी किंवा सेमी कंडक्टरचं म्हणतो तुम्ही, गुड कंडक्टर म्हणण्यापेक्षा. एक्झाम्पल काय याचं? डायमंड आहे, सिलिकॉन कार्बाइड आहे, बोरॉन नायट्राइड आहे, असे. याचं काय? याचं ग्राफाइट आहे,
फ्लोएम आहे. हे खूप महत्वाचा पार्ट आपल्या चॅप्टर मधला आपण इथं संपवलेला आहे. कशाबद्दल संपवलेला आहे तर ग्राफाईट डायमंड जे काही आहे त्याच्यामध्ये आपण संपवलेलं आहे. आता इथे एक विशेष महत्वाचा पॉईंट कोणता आहे बघा. विशेष महत्वाचा पॉईंट इथं तो आहे जो आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. आणि तो पॉईंट काय सांगतो की बाबा जे काही कंपाऊंड आहे ते कंपाऊंडचा जर तुम्ही विचार केला क्लासिफिकेशन केलं ठीक आहे पण त्याची अरेंजमेंट कशी करता तुम्ही. NaCl ची अरेंजमेंट आहे वेगळी आहे क्लासिफिकेशन ॲटम्स कॅटायन्स पण ते नेमकी अरेंजमेंट मायक्रो लेवलला कशी आहे त्याचं इमॅजिन करून त्याची काही सेल्स केले त्या प्राईम युनिट्स त्या ॲटमची त्या ॲटम त्या सेल्स मध्ये हे ॲटम मॅनेज केले. इनफॅक्ट झाले ऑलरेडी तसे आहेतच आपण मॅनेज केले म्हणजे तर इकडे तिकडे हल्लं नाही ती नॅचरली तशीच आहे. त्याची स्टडी म्हणजे युनिट सेल्स आणि मग त्याच्यामध्ये काही पॅकिंग आहे कशी बसते ते आपण युनिट सेल्स ब्रिम्स लॅटिसेस त्याचे बेसिक युनिट सेल्स त्याचे ब्रिम्स लॅटिसेस त्याचे अँगल कसा असतो त्याची साईड कशी असते त्याचा फेस काय बनणार आहे त्याची एज काय बनणार आहे हे सगळ्याची इन डिटेल स्टडी आपण करू.